नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय बेधडक. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. पुणेरी पगडीवरून पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात मोठा गोंधळ झाला. पुणेरी पगडी ही फुले पगडी यावरून संभाजी ब्रिगेड आणि ब्राह्मण महासंघ आमने सामने आले. विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आणि विद्यापीठात पेशवाई आणत असल्याचा आरोप या संघटनांनी केला. दरम्यान आक्रमक झालेल्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनीही ताब्यात घेतलं. पण त्यावेळची दृश्य पाहूयात. ही पुण्याच्या पदवीदान समारंभाच्या वेळची ही दृश्य आहेत. ज्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या त्यांना अशा प्रकारे ही पगडी घालण्यात आली होती आणि त्यावरूनच आता वाद निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडनं त्याला आक्षेप घेतला. काही जणांनी इथे जोरदार घोषणाबाजीही करण्याचा प्रयत्न केला आणि यावरूनच आता जोरदार चर्चांना सुरुवात झाली. ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट असं ज्या विद्यापीठाबद्दल कौतुकानं म्हटलं जातं त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाद आंदोलनं हे खरं तर काही नवीन नाही. पण यावेळेचा वाद आणखीन वेगळा आहे. केवळ काही मिनिटं डोक्यावरून घातल्या जाणाऱ्या पगडीवरून वाद आहे. जिथे समाजाच्या विविध विषयांवर चिंतन करायचं, मंथन करायचं, विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करायचं, शिकायचं असं अपेक्षित आहे, तिथे जबरदस्त वाद झाला आहे पगडीवरून. पुणेरी पगडी का फुले पगडी? मग प्रश्न असा की काही जण असाही प्रश्न विचारू शकतात की देशात प्रतीकाच्या रूपात अनेक प्रकारच्या टोप्या आहेत, उपरणी आहेत, गमछे आहेत, झगे आहेत, धोतर आहे, साड्या आहे, असं सगळं आहे. मग ते का नको? एकीकडे हेच विद्यापीठ अवकाशामध्ये नॅनो उपग्रह सोडतं, जगातला भारतातला असा पहिला मान मिळवतं. याच विद्यापीठात पगडीवरून हाणामाऱ्या करण्याची वेळ येते. पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी, प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न संपले का? म्हणून पगडीवरून वाद घातला जातोय का? कोणाचा अजेंडा राबवला जातोय? कोणी मुद्दामून या पुणेरी पगडीचा आग्रह धरतंय का? इतक्या वर्षांच्या परंपरेबद्दल आजच आक्षेप का घेतला जातोय? आपण प्रतीकांमध्ये किती काळ अडकून राहणार? आणि पुण्यात पवारांनी फुले पगडीचाच आग्रह धरल्यानंतर हे सगळं सुरू झालंय का? पाहूयात पगडीच्या नावानं. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, ज्येष्ठ नेते आहेत. संतोष शिंदे आहेत, संभाजी ब्रिगेडचे नेते. आनंद दवे आहेत, ब्राह्मण महासंघाचे नेते आहेत. तसंच सचिन खरात आहेत, रिपाई खरात गटाचे ते नेते आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर पुण्यात हेल्मेटसारखा मोठा विषय सुरू असताना अचानक डोक्याशी संबंधितच, म्हणजे डोक्यावर घातली जाते पगडी आणि हेल्मेट, आणि पुणे विद्यापीठात पदवीदान समारंभात या पगडीवरून हा वाद सुरू झाला. सगळ्यात सुरुवातीला आपण जाऊयात संतोष शिंदे यांच्याकडे. संतोषजी, इतके वर्ष पुण्यात पगड्यांची परंपरा आहे. पुणेरी पगडी म्हणून त्याला ओळखलं जातं. ती काही टिळक, आगरकर किंवा ब्राह्मणांची पगडी या अर्थानं त्या पगडीला कधी पुणेकरही संबोधत नाहीत आणि महाराष्ट्रही संबोधत नाही. पुणे विद्यापीठात याही पूर्वी पगडी घालण्याची पद्धत आहे. पुण्यातल्या अनेक सभा समारंभांमध्ये पुणेरी पगडी देण्याची पद्धत आहे. तो मान समजला जातो, कौतुकाचा विषय असतो. अशा वेळेला अचानक याच वेळेला तुमचा या पुणेरी पगडीला विरोध का? पुणेरी पगडी ही विषमतेचं प्रतीक आहे. हे पेशवाईच्या काळानंतर वेळोवेळी महाराष्ट्रासमोर, देशासमोर आलेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पदवीदान समारंभामध्ये ज्यावेळेस पारंपरिक वेशामध्ये या वर्षीपासून पदवीदान समारंभ होणार, त्याच वेळेस कुणकुण सुरू झाली होती की त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यांवर पुणेरी पगडी देण्यात येणार आहे. ज्या महात्मा फुलेंनी, ज्या सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये शिक्षणाची चळवळ निर्माण केली, विद्येची खरी देवता म्हणून सावित्रीबाई फुलेंना महाराष्ट्र ओळखतो, त्याच महाराष्ट्रामध्ये त्याच सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर कुठल्या प्रवृत्तीच्या लोकांनी दगडशेण गोटे मारले? तर तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, जे पुणेरी पगडी घालत होते तेच ब्राह्मण तथाकथित त्या काळातले जे त्यांचे विचार वर्णद्वेषाचे असतील, याच लोकांनी त्याला विरोध केला. परंतु सावित्रीबाई थांबल्या नाही.
महात्मा फुले थांबले संतोषजी, नाहीत. शिक्षणाचं महत्त्व संतोषजी, मी त्यांना मी माहित तुम्हाला होतं, जाणलं थोडंसं म्हणून थांबवतो अशा करता की तुम्ही इतिहास सांगताय, तो इतिहास आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो सगळा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. हे तुम्ही सांगताय हे वास्तव आहे, हे महाराष्ट्रानं स्वीकारलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र पुढे गेला. सगळ्यांच्या मागणीनंतर पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं म्हटलं गेलं, त्यालाही कोणी फार आक्षेप घेतला नाही. फक्त काही मिनिटं पगडी, माझा प्रश्न मगाशी थेट होता संतोषजी, काही मिनिटं पगडी घालण्याला आता अचानक तुमचा विरोध का? त्याचं कारण असं की पुणेरी पगडीला संभाजी ब्रिगेडचा किंवा परिवर्तनवादी चळवळींचा आजपर्यंत विरोध आलेला आहे. तुम्हाला जर पगडीच घालायची असेल तर महात्मा फुलेंची घातली पाहिजे, ज्या महात्मा फुलेंनी समता समानता बंधुता प्रस्थापित केली, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मग शिंदेशाही पगडी का नको? समतेची चळवळ निर्माण केली असले पाहिजे ना. परंतु ठीक आहे, आपण आनंद दवेंना विचारूया. त्याला मान्यता दिली पाहिजे. पुणेरी पगडी नकोय. बर ठीक आहे, आनंद दवेंच्या आधी आपण अंकुश काकडे यांच्याकडे जाऊयात. अंकुश काकडेजी, तुमचं काय म्हणणं आहे? एक लक्षात घ्या, 2014 साली देशामध्ये आणि राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि ते सत्तांतर झाल्यापासून देशामध्ये आणि राज्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांचं योगदान आहे अशींची नावं बदलण्याचा एक सातत्याने प्रयत्न केला गेला आहे. काही घराण्यांची नावं पुसून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि एक वेगळी विचारधारा या देशामध्ये आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय. त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. आपण म्हणताय की क्षणभर डोक्यावरती पगडी घातली म्हणून बिघडलं कुठं? पगडी क्षणभर डोक्यावरती घातली असेल पण त्याचे परिणाम हे दूरगामी होणार आहेत, हे आपण विसरू नका. पगडी आणि वास्तविक पाहता अशा पद्धतीचा ड्रेस बदलावा अशी कोणाही विद्यार्थी संघटनेची मागणी नव्हती, विद्यापीठाची मागणी नव्हती, प्राध्यापक संघटनांची मागणी नव्हती. असं असताना अचानक कोणाच्या डोक्यामध्ये हे खूळ आलं आणि त्यांनी या ठिकाणी पगडी घालण्याचा या ठिकाणी घाट घातला. ही आधी पाहुण्यांना पगडी घातली जात होती, मला वाटतं पुण्यात हलवलेली जात आहे. काय म्हणालात? पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमात आणि विद्यापीठात सुद्धा याआधी सुद्धा पुणेरी पगडी घातली जात होती. नाही, एक लक्षात घ्या, कार्यक्रमामध्ये पगडी घालणं आणि विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये स्थानकांना त्या ठिकाणी पगडी घालणं याच्यामध्ये फरक आहे. आनंद दवे, तुम्ही कार्यक्रमामध्ये कोणती पगडी घालायची हा तुमचा व्यक्तिगत असतो, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांना पगडी घालून एक वेगळ्या प्रकारचा संदेश समाजामध्ये देण्याचा हा कुटील डाव आहे. ठीक आहे, आनंद दवे, ठिकाणी रोखला नाही तर त्याचे परिणाम हे दूरगामी होणार आहेत, हे लक्षात ठेवा. आनंद दवे, मिलिंदजी, आता मला पूर्ण बोलू दे. तुम्ही दोघांना बोलून दिले. काय ना, अज्ञानातून अशा गोष्टी करतात. तुम्ही सुद्धा मगाशी सांगितले की हे वास्तव आहे, सावित्रीबाईंना अन्याय झाला. तसं झालेलं नाहीये. लक्षात घ्या, सावित्रीबाईंनी शाळा काढली याचा अर्थ आहे त्यांना शिक्षण येत होतं, त्यांना लिहिता वाचता येत होतं. मग ते कोणी शिकवलं? ते त्यांना भवाळकर नावाच्या गुरुजींनी शिकवलं, जे ब्राह्मण होते. वास्तविक ही पुणेरी पगडी ब्राह्मण असा आम्ही संबंध लावत नाही. पेशव्यांची पगडी ही वेगळी होती. आम्ही पुण्यात राहतो, आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि पुणेरी पगडी हिंदुत्वाची शान आहे, हिंदुत्वाचा अभिमान आहे, म्हणून आम्ही विरोध करतो. तुम्ही जे केलंय त्याला, ह्याच पुणेरी पगडीनं अटके पार झेंडे लावलेले आहेत. ह्याच पुणेरी पगडी मराठा साम्राज्याचा इतिहास म्हणून गणला जातो. 35 जर इतिहास विषमतेचा असेल, महात्मा फुलेंना ब्राह्मणांशी अजिबात राग नव्हता. 35 एकर जमीन पेशव्यांनी महात्मा फुलेंना इतिहास पसरवण्याचा प्रयत्न केला, त्याचं जर समर्थन करणार असेल, हे पुन्हा जे जवळकरांचं आहे, महात्मा फुलेंचं आहे, त्याच्यामुळे पुणेरी पगडीला विरोध होणार, पुणेरी पगडीला विरोध होणार, कारण पुणेरी पगडी हे विषमतेचं लक्षण आहे. गुरुजी ज्यांनी अजिबात नाही. जमीन दिली, शाळेसाठी वाडा दिला, भिडे गुरुजींचा सन्मान आम्ही करतो. भिडे वाडा हा राष्ट्रीय समारंभ झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. परंतु विषमतेची पुणेरी पगडी आम्हाला मान्य नाही. अजिबात पुणेरी पगडी चालणार नाही. महात्मा फुले पगडी, राष्ट्रवादी करते, महात्मा फुले पगडी, शिंदेशाही पगडी, अशा बरेच पगड्या आहेत ज्याच्यामुळे समता समानता आणि बंधुता प्रस्थापित होईल. खोटा इतिहास सांगू नका. अजिबात असेल त्यांनी अपमान केलाय पुणेकरांचा आणि हिंदू जनतेचा. फक्त लोकांची मक्तेदारी म्हणजे पुणेरी पगडी काय ते माफी मागितली पाहिजे. कोण माफी मागणार? काही माफी मागायची गरज नाही. पुणेरी पगडी हे विषमतेचं लक्षण आहे. म्हणतात की 2 मिनिटं घातली तर काय बिघडतं, म्हणून मी दाखवलं. शरद पवारांनी 100 वेळा पगड्या घातलेल्या आहेत.
शरद पवारांना त्यावेळेस तुम्ही माहिती काय नसेल, म्हणणार? परंतु ज्यावेळेस आज गाढवाला इतिहास पगडी, वाचला आज जातो, एका गाढवाला खेचर पगडी राष्ट्रवादीने घालणं खेचर आणि आणून त्याला पुणेरी पगडी हेतुपुरस्सर घातली. गाढवाला पगडी घालणं, घालणं गाढवाला. याच्यामध्ये फरक आहे. नाही नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. पगडी पगडीच आहे. एकदा घातली काय 100 वेळा घातली काय? त्यामुळे तुम्ही खोटं समर्थन करू नका काकडे साहेब. 100% चुकलात तुम्ही सगळेजण. आज पुणेरी पगडी, अहो, हिंदुस्थान, तुम्ही शिवशाहीचा आनंद अपमान केलाय आज. दवे काही संबंध या- नाही. आपण याच्यामध्ये हा वाद सुरू करायचं कारणच काय विद्यापीठाला? विद्यापीठाने मुळामध्ये या वादामध्ये शिरायचं कारण काय? तुमचं काम आहे शिक्षण देण्याचं, ज्ञानार्जनाचं काम आहे, ते पुणे विद्यापीठाने करावं. ते सोडून दिलं आणि राज्यकर्त्यांचं लांगूड चालू करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी त्यांची निवडताय. त्यांच्या मनातले विचार वेगळे आहेत. तुम्ही या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम करा. पुणे विद्यापीठाने या वादामध्ये पडण्याची आवश्यकता नव्हती. कुठल्याही पद्धतीने पगडीचा विषय काढायला नको होता. कुठेतरी आपण दगड टाकायचा आणि म्हणायचं की अंगावरती घाण उडली. स्वतः उडून घेत आहे पुणेकर आपण. जनता बदला घेईल तुमचा. महानगरपालिकेला घेतला, विधानसभेला घेतला, आता लोकसभेला पण दाखवेल ठीक तुम्हाला. आहे, घेऊ द्या ना. पुणेकर अहो आम्ही जनता तुम्ही सुटते. म्हणजे आज याचा अर्थ तुम्हाला निवडणुकीचं राजकारण आहे. आज जवळ आनंद दिवे हे तुम्ही बोलता, याचा अर्थ तुमच्या ज्याच्या पेशवाई मातीत जाईल, भाजप पाठीमागे सरकार मातीत जाईल. तुम्ही राजकारण हो, करतायत. शेवटो- पगडीच्या शेवटो निमित्ताने लोकांना राजकारण आज करतायत. सुद्धा एक लोकांनी वेगळा विचार विचार केलाय. लोकांमध्ये, तुम्ही विषमतेचा कशाला? विचार हा लोकांमध्ये दहा पसरवण्याचा लोकांना प्रयत्न कधी करतात. ओरडाओरडी करायला लावायची, आणि विकेट पुणेकर घेऊन. एवढे दूधखोडे नाहीये. अजिबात नाही. ते आता या ठिकाणी येणाऱ्या 2019 मध्ये योग्य ते उत्तर देतील. हिंदू असल्याचा जास्त अभिमान आहे. या हिंदुस्थानचे नागरिक म्हणून आम्हाला जास्त अभिमान आहे. तुम्ही अहो, हिंदुस्थानचा आम्हाला अपमान केला, तुम्ही भारतीय हिंदूचा असल्याचा अपमान अभिमान केलाय. आहे. मी हिंदू नंतर आहे, मी जोपर्यंत प्रथम शनिवार भारतीय आहे वाड्यावर आणि इंडियन मग फ्लॅग हिंदू लागला आहे. नाही, तोपर्यंत इंग्रजांचं शासन या देशात आलं नव्हतं. अहो, त्या शासनाचा तुम्ही अपमान केलाय. युनियन जॅक कुणी फडकावला? याच पेशवाईच्या समर्थकांनी फडकावला आणि याच पेशवांच्या कुणी केली होती? याच इंग्रजांना. पेशवांनी आम्ही नव्हती मदत केली. इंग्रजांना मदत केली. शूद्र लोकं बहुजनांना वेगळी किती होती. त्रास दिला जे शेवटची या लढाई झाली शनिवारवाड्याच्या कशाला मध्ये बोला? निर्णय कशासाठी घेऊन वाद केला. झाला देशामध्ये? म्हणून जातीचं विष आमच्यासाठी याच पुणेरी पुणेरी पगडीच्या पगडी डोक्यातून पवित्र झालं. स्थान आहे. ज्या आम्ही ज्या पुणेरी डोक्यावर लोकांना ज्या ज्या घाटाच्या डोक्यावर जवळ आणून पुणेरी ठेवली आहे, पगडी लावली माणसांना गेली म्हणून. त्या लोकांनी पुणेरी विषमतेचं पगडीचा राजकारण पुणेकरांचा केलं. अपमान बरं, केला. या आपण- देशातल्या हिंदूंचा पुणेरी अपमान पगडी केलाय आज. विषमतेचं संभाजी आणि ब्रिगेडने विकृतीचं राष्ट्रवादीने लक्षण माफी मागावी आहे. जाहीरपणे. अजिबात नाही. आनंद दवे नाही, जाणीवपूर्वक महाराष्ट्राची नाही तर दिशाभूल करत लोकसभा आहे. लढून दाखवावी त्यांनी. मी संभाजी आनंदजी ब्रिगेड आणि लोकसभा संतोषजी लढवेल, तुम्हाला दोघांनाही मी याच्यामध्ये 1 मिनिट राजकारण करायचं थांबवतो. काय करेल? पगडीवरून राजकारण करायला तुम्हाला आम्ही मी लहान दोघांनाही नाहीये. 1 मिनिट थांबवतो. आपण सचिन खरात यांच्याकडे जाऊया. सचिनजी, तुम्ही अशा प्रकारची आंदोलनं केलेली आहेत. तुमची भूमिका सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तुम्ही कशा पद्धतीची भूमिका घेतात आहे. माझा परत प्रश्न तुम्हाला तोच आहे की जो मी संतोषजींना विचारला आणि जो अंकुश काकड्यांना विचारला की 2-5 मिनिटं फोटो काढण्यापुरती जर का पगडी कोणाला घातली गेली तर त्याला तुमचाही आक्षेप आहे का? आणि असेल तर नेमका का आक्षेप आहे तुमचा? म्हणजे शिक्षण महत्वाचं आहे का ते महत्वाचं नाहीये? विद्यार्थ्यांना पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात आजही विद्यार्थ्यांच्या परीक्षा काही वेळेला उशिरानं होतात, त्यांना वेळच्या वेळेला प्रमाणपत्र मिळत नाहीत. ह्या सगळ्या समस्यांपेक्षा पगडी कुठली हेच तुम्हाला महत्वाचं आहे? बोला सचिन. सर, मी तुमचा आदरपूर्वक बोलू इच्छितो आहे. बोला. एक सांगू इच्छितो. मला आनंद दवेंना 2 फक्त प्रश्नांचे उत्तर देऊ द्या. आनंद दवे म्हणतात की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, तर ते हिंदुत्ववादी नाहीत. त्यांच्या संघटनेचं नाव हे ब्राह्मण महासंघ आहे आणि ते हिंदुत्ववादी नाहीत. फक्त मतदान घेण्यासाठी हिंदुत्ववादी बनतात. ते ब्राह्मणवादी पण नाहीत, ते सनातनवादी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच ब्राह्मण समाजाला विरोध केलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणवादी विचारधारेला बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला आहे. दुसरं मी सांगू इच्छितो, वडूमध्ये जर हे ब्राह्मणवादी नसतील तर वडूमध्ये संभाजी महाराजांच्या स्मारकात जाऊन ते हेडगेवारांचा फोटो लावतात, म्हणून ते ब्राह्मणवादी विचाराशी निगडीत आहेत हे मी सांगू इच्छितो. सर, मी तुम्ही जे मला प्रश्न केला त्याचं उत्तर देऊ इच्छितो. गेल्या 5000 वर्ष ज्या लोकांनी बहुजन समाजावर या देशामध्ये अन्याय केला त्यांची ही पगडी आहे. ज्या पेशव्याने दलित समाजाला, बहुजन समाजाला ढुंगाला झाडून आणि तोडाला मडकं लावलं आणि त्याला विरोध करून ते विजयस्तंभ तिथं लावलेला आहे, त्याचं ते प्रतीक आहे. आणि यांचं प्रतीक पुणेरी पगडी म्हणतात त्याला, पण आम्ही ती पुणेरी पगडी म्हणू इच्छित नाही. ती पगडी सनातनवादी आणि विषमतावादी ती पगडी आहे. दिवे तुम्ही ऐकून घ्या आणि मी नंतर बोला, मला बोलू द्या प्लीज. आणि 2-3 मिनिटांनी हा प्रश्न जर असेल, मला असं वाटतं सर हा 2-3 मिनिटांच्या पाठीमागे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीमध्ये विषमता पसरवायची,
बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांना नष्ट करायचं. आम्ही काही केलेलं नाहीये, तुम्ही केलेलं फक्त दवेंना आम्ही सांगतो प्रत्युत्तर दिलेलं पवार साहेबांचा फोटो हिंदुत्ववादी दाखवताय. संघटना अहो, action पवार साहेबांचं आम्ही तर कधी अभिनंदन करत करतो. नाही, reaction पवार साहेब प्रतिक्रिया तर असतात. या देशाचे एवढी परिवर्तनवादी वर्ष नेते पगडी आहेत. घेतली जाते, पवार एवढी साहेब वर्ष जरी तुम्हाला काही मुख्यमंत्री सुचत नाही असताना का? सत्ता भोगली असेल, कृषी मंत्री राहिले असेल, पण पवार साहेबांचा विचार शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज आणि फुले शाह आंबेडकरांच्या विचाराला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुम्ही फक्त विचार हिंदुत्ववादी म्हणून आज या देशामध्ये दंगली पसरण्याचं काम करत आहेत. आम्ही पुणेरी पगडीला, जी पुणेरी पगडी आहे ते म्हणता तुम्ही पुणेरी पगडी, मी महात्मा फुले यांचं सांगू इच्छितो की त्यांनी त्यावेळेस शेतकऱ्यांचं आसूड पुस्तक लिहिलं, त्यावेळेस शेतकऱ्यांची चिंता केली. तेवढाच सन्मान करतो. महात्मा आम्ही ती फुलेंनी पगडी शिवाजी नाकारली महाराजांची नाहीये जयंती कधी. चालू केली म्हणून याच राज्यामध्ये खरात. काही लोकांनी गणेश उत्सव चालू सचिन केला. खरात. आम्ही कुठल्या गोष्टीला विरोध करत नाही, परंतु तुम्हाला लाज वाटली पाहिजे. या देशामध्ये सचिन गणेश खरात. कसा विरोध करेल? गणेशोत्सवात अक्षरशः दलित बंधूंमुळेच तर जगले असं सनातन आमचं विचारवादी म्हणणं आहे. विचाराची जर तुम्हाला पेटवायची असेल सचिन तर खरात. अतिशय निंदनीय हे कृत्य आहे. सचिन तुम्हाला खरात याचा त्यांनी जबाब असं मानण्याचा म्हटलंय. अधिकार मिळाला जाईल. हिंदुत्ववादी आणि असू त्याचा विद्यापीठाच्या आम्हाला अभिमान माध्यमातून आहे. प्रत्येकाला आणि आम्ही आंदोलन या करण्याचा नावावर अधिकार जावं आहे. अशी आमची इच्छा आहे. विद्यापीठामध्ये तुम्ही भगवा विचार टाकताय का? सचिन खरात. भगवा तुम्हाला माहिती आहे काय? सचिन भगवा खरात. भगव्याचा अर्थ गौतम बुद्ध. सचिन खरात, तुम्हाला वेळ दिला बोलायला याचा असा अर्थ नाही की तुम्ही समोरच्याचं ऐकूनच घ्यायचं नाही. पसरवण्याचं काम करता. शिवाजी महाराजांना सचिन बरोबर खरात. ऐकून घ्या, ऐकायला शिका. तुम्ही ब्राह्मण महासंघाचं नाव बदलून हिंदू महासभा करा, तुम्हाला प्रेम असेल तर. सचिन खरात, हिंदू तुम्हाला मी महासभा आहे प्रश्न active. विचारून तुम्ही बोलायला सांगू नका दिला आम्हाला काय याचा अर्थ करायचं. असा नाही की तुम्ही दुसऱ्याचं ऐकूनच घ्यायचं नाही. त्यांनी 2 मुद्दे मांडले, तुम्ही ऐकले असतील का नाही मला माहित Yes, नाही. sir. तुम्हाला फक्त आठवण करून देतो आणि मग अंकुश काकडे यांच्याकडे जाऊयात. त्यांनी असं म्हटलं की फुले पगडीला त्यांचा विरोधच नाहीये. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की फुले पगडीला त्यांचा विरोध नाही. आनंदजी, फुले पगडी घातली तर तुमचा काय विरोध आहे का सन्मान आहे पदवीदान आम्हाला, समारंभात? सन्मान देतो आम्ही. नाही, ते बाबासाहेब आंबेडकरांनाही विरोध करत नाही. त्यांचा ते ओपनली बोलतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाह आंबेडकरांना आम्ही विरोध करत नाही, परंतु त्यांचं कृत्य आणि काम या देशामध्ये गोळवणकर बंच ऑफ थॉट्स पुस्तक आहे, त्या विचाराने त्यांचं काम चाललेलं आहे. ते हेडगेवार आणि पंडित दीनदयाळ उपाध्यायांचे विचार मानतात. आणि फक्त बोलतात की आम्ही मानत आम्ही सावित्रीबाई फुले शाह आंबेडकरांना मानतो. ठीक आहे, अंकुश काकड्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. अंकुश काकड्यांना चालली ती रद्द करू देणार नाही. पुढच्या वर्षी आम्ही त्याला संरक्षण देऊ या कार्यक्रमाला. ठीक आहे, मला अंकुश काकड्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही काकडे जायची सर, गरज नाही कुठल्या कार्यक्रमाला संरक्षण. काकडे सर, मला एक सांगा की 4 दिवसांपूर्वी तुमच्यासह पुण्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी पुण्यात चौकात उतरून आंदोलन केलं. त्यामध्ये काँग्रेसच्याही काही नेत्यांनी आणि अन्यही सर्वसामान्य लोकांनी त्या सिग्नलवर उभं राहून ज्या वेगवेगळ्या पगड्या घातल्या होत्या त्याच्यात पुणेरी पगड्या सुद्धा होत्या. तेव्हा तुम्हाला सिग्नलवर उभं राहताना पुणेरी पगडी चालते आणि विद्यापीठात जर का तुम्हाला पुणेरी पगडी 5 मिनिटाकरता पदवीदाना फक्त पदवी घेण्यापुरती डोक्यावर घातली तर तुम्हाला चालत नाही, असं का? हेल्मेटचा निषेध करणं आणि पुणे विद्यापीठाचा पदवीदान समारंभ याचा तुम्ही गल्लत करू नका, कृपा करून मिलिंदजी. एक लक्षात घ्या, पुण्यामध्ये सगळ्यांनी वेगवेगळ्या विषय पुणेरी प्रकारच्या पगडी पगड्या आहे. घालून हेल्मेटचा निषेध केला. ती गोष्ट वेगळी होती. हा. ती गोष्ट वेगळी होती. मग या तिथे- ठिकाणी हेतू पुरस्सर एखादा विचार डोक्यामध्ये ठेवून पुणेरी पगडी डोक्यामध्ये घालण्याचा विचार हा वेगळा आहे. काकडे या सर, ठिकाणी तुम्ही इतके आपण वर्ष पुण्यात पुण्याची पगडी राहताय. का घेतली मग? काकडे सर. सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे, महात्मा फुलेंचं नाव आहे, मग आपण फुलेंची पगडी का घेतली नाही? मग पुणे फक्त काय पुणेरी पगडी ही काय विद्वत्तेचं प्रतीक आहे का? फुलेंची पगडी नाहीये, शिंदेशाही पगडी नाहीये किंवा इतर जे काही पगड्या आहेत ते नाहीये. तुम्हाला पुणेरी पगडीच का आठवली की जी पेशव्यांनी वापरली? तीच पगडी तुम्हाला फक्त विद्वत्तेची वाटते. अंकुश काकडे, बाकी मला फुलेंची पगडी तुम्हाला विद्वत्तेची वाटत नाही. बरं, काकडे परंतु सर, फुलेंची पगडी काकडे सर, पगडी फक्त सर्व समाजाला, सर्व विचाराला बरोबर घेऊन जाणारी आहे. ते प्रतिष्ठेचं लक्षण आहे. तुम्ही काकडे महापौर सर. असताना आम्ही घातल्यात ना पगड्या तुम्हाला त्या. आनंद वे. काय फक्त पेशव्यांनाच दिली का? बाकी खरातांना, काकड्यांना, शिंदेना दिली नाही. आणि बुद्धिमत्ता देणं हे तुमच्या आणि माझ्या हातात नाही. तुम्ही ते एक प्रकारचा भाव केलाय. बुद्धिमत्ता मक्तेदारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्ष या दलित समाजाला, दबलेल्या समाजाला गाळून टाकण्याचं काम तुम्ही केलं आणि तोच प्रकार पुन्हा आता पुढे अजिबात नाही कोणी केलं. एकही पुरावा द्या या ठिकाणी हे एकही पुरावा द्या. पुन्हा सांगतो, तुम्ही शंभर डोक्यावरती पगडी हा म्हणू नका. याच्या पाठीमागचा विचार फार खोलवर गेलेला आहे. पेशवे वगैरे काही संबंध नाही. ही प्रयत्न हिंदुत्वाची आहे. पगडी आहे, ही हिंदुत्वाची पगडी आहे, ही देशाच्या अस्मितेची पगडी आहे, इंग्रजांना थांबवण्याची पगडी आहे, अटकेबाद झेंडे लावण्याची हिंदुत्वाची पगडी नाही आहे. का?
महात्मा फुलेंची पगडी आहे ना, मग हिंदुत्वाची घाला नाही ना का? शिंदेजी, आम्ही नाही कुठे म्हणतोय. Spirit of अहो, हिंदुत्वाचा प्रत्येक नाही का? पगडीचा सत्कार करा, 4 लोकांना अहो, पुणेरी तुम्हाला पगडी घाला, 4 फक्त लोकांना शिंदेशाही पेशवी पेशव्यांचंच घाला, आमची कौतुक तयारी आहे ना. करायचंय. जिथं शौर्याचं लढत ज्यांनी असतं, तिथं इंग्रजांना साथ शिंदेशाही दिली पेशवी त्या घाला, जिथं पेशव्यांचं तुम्हाला फक्त बुद्धिमत्तेचं आहे, कौतुक तिथं पुणेरी करायचंय. पगडी घाला. तुम्ही काय तुम्हाला सांगताय कळणारच बाकीचं? नाही हो, बुद्धिमत्तेचा अगदी. राष्ट्रवादीचा संबंध नसल्यामुळे ते तुम्ही- कळणार नाही तुम्ही- तुम्हाला. अहो, नाही ठीक आहे, आम्ही अडाणी असू, पण ज्या महात्मा फुलेंनी आम्हाला ज्या महात्मा फुलेंकडे तुम्ही शिक्षण घेतलं त्याचं वेगळं शिक्षण तुम्ही देण्याचं समाजाला काम करीत आहात. नाही, महात्मा आम्ही फुले शिक्षण शिक्षण घेतलं, आम्ही- देण्यापुरते तुम्हाला फुलेंनी आम्हाला पाहिजे, कधी विरोध नाही सावित्रीबाई केला, फुले ते शिक्षण सांगायचा देण्यापुरते प्रयत्न पाहिजे, करतोय. पण 35 त्यांचे एकर विचार जमीन त्याच पेशव्यांनी दिली होती, रुजवण्याचं माता काम, फुलेंच्या हे वडिलांना काम आणि तुमचं काकांना. नाहीये का? फुलेंनी नाही नाकारली ती. उलट त्याच्यापासून त्याच्यावर त्यांनी बाजूला व्यवसाय समाजाला केला, नेण्याचं त्याच्यावर काम तुम्ही कॉन्ट्रॅक्टर करताय. झालेले आहेत. आणि तुम्ही काय सायसूतपणे सांगताय की आम्ही त्या ठिकाणी शाळा सुरक्षित फुलेंनी ठेवू. नाही नाकारली. 2009 साली बोवळकर 19 साली काय होणार आहे सावित्रीबाई हे चित्र फुलेंना आता- शिक्षण आता- दिलं, मी तुम्हाला ते सावित्रीबाई सांगतो. फुलेंनी नाही नाकारलं. चिपळूणकर असतील, थत्ते असतील, त्यांनी दर महिन्याला 1 रुपया त्यावेळेस देणगी दिलेली, दर महिन्याला 1 रुपया कागदपत्र उपलब्ध आहेत. बरं, संतोष ते शिंदे- फुलेंनी नाही नाकारलं. अहो, फुले या आणि पेशवे, फुले आणि सावित्रीबाईंनी ब्राह्मण वाद नव्हता. शिक्षण दिलं म्हणून जे आज काही तुमचा विरोध होते, समाज तात्विक विरोध होते, एवढा वैयक्तिक मोठा विरोध झालाय, होते काकडे साहेब. शिक्षित झालाय, बरं विद्वान ठीक आहे, झालाय, मला त्याच्यावर संतोष तुम्ही शिंदे पैसे कमवताय, मला हे एक विसरताय सांगा तुम्ही. धन्यवाद एकूण त्याच्याबद्दल. एकूण माझ्या आम्ही लक्षात आलं सगळ्यांचंच की काय अभिनंदन करतो, प्रकारचा हा सगळ्यांचाच वाद मान ठेवतो आहे. आम्ही. म्हणजे सगळ्या महाराष्ट्र हा पुण्याकडे आणि पुणेकरांच्याकडे बघतो की पुणेकर किती हुशार आणि चाणक्य असतात. सगळा महाराष्ट्र हिंदू म्हणून पुण्याकडे बघतो आणि आम्हाला. पुणे विद्यापीठाकडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे या आशेनं बघतो की शिक्षणाचं किती मोठं केंद्र आणि माहेरघर पुणे आहे. आज पण सर त्या कांबळे पुण्यात नावाचा ज्या माणूस पद्धतीने पेशव्या- वाद चाललेत, मला पेशव्या सांगा शाळा काढतोय संतोषजी, तिथं साताऱ्याजवळ. किती वर्ष तुम्ही या प्रतिकांमध्ये सगळ्या अडकणार लोकांचा आहात? अपमान करत आहात. तुम्हाला शिक्षण महत्वाचं आहे, पुणे विद्यापीठातल्या सगळ्या बाकीच्या वेगवेगळ्या समस्या महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना वेळेला सर्टिफिकेट मिळत नाहीत, अनेकदा प्राध्यापकांचे संप होतात, परीक्षा वेळेवर होत नाहीत, परीक्षा वेळेवर झाल्या तर रिझल्ट वेळेवर लागत नाहीत, रिझल्ट वेळेवर लागले तर प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाहीत. या समस्या संपल्यात का पुण्यात? हे सगळं पाप कुणाचं आहे? कोणाचं आहे हे सगळं पाप कुणाचं आहे? राज्याचे शिक्षण मंत्री, राजकीय शिक्षण व्यवस्थेचं आहे. हा, शिक्षण व्यवस्थेमध्येच असे लोक बसवले गेलेले आहेत की जे या दर्जेदार शिक्षण महाराष्ट्राला अपेक्षित आहे. दर्जेदार शिक्षण शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमधून दिलं पाहिजे. दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण विद्यापीठामध्ये शिकवलं गेलं पाहिजे. बर, हे होत नाही. संघाला आणि RSS ला जे अभिप्रेत असतं तेच पुस्तक सर्व शिक्षा संतोषजी, अभियानासारख्या तुम्ही राज्य चांगल्या सरकारच्या शिक्षणाकरता कधी आंदोलन अधिकृत केलं होतं या आधीचं? शाळेपर्यंत जातं हे. हो, मग हे वास्तव आहे ना. हे मला चळवळीचं सांगा, आजचं वास्तव आहे. एक पुणेकर तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छिता. मला सोशल मीडियावरनं जो प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यात एका पुणेकरानं असा प्रश्न विचारलाय की तुम्ही चांगलं शिक्षण आम्हाला मिळावं याच्याकरता कधी आंदोलन केलं होतं? आम्ही आंदोलन केलं, पत्रव्यवहार केले. सरकार कुणाचा असू द्या, काँग्रेस राष्ट्रवादीचा असू द्या किंवा शिवसेना भाजपचा असू द्या. कालच विनोद तावडे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना सुद्धा आम्ही भेटलो, त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली. आम्ही आलो आणि डायरेक्ट विरोध केला असं होत नाही. 5 जानेवारीला आम्ही विद्यापीठाला लेखी पत्रव्यवहार केला. आणि हे पुणे जे ते जवळकरांचं आहे, जिजाऊ शिवरायांनी वसवलेलं आहे. पुण्याला एक ऐतिहासिक वारसा आहे, तर तिथं सगळ्यांना न्याय देणारे विचार असले पाहिजेत. आणि विद्यापीठ हे ज्ञानाचं केंद्र असतं, तिथून विद्यार्थी घडला पाहिजे. बरं, ठीक आहे. आनंद म्हणणं म्हणजे PG to KG हे मोफत शिक्षण दिलं पाहिजे, ही संभाजी ब्रिगेडची मागणी. संतोषजी लक्षात आलं. आनंदवे, मला सांगा की तुमचा फक्त पुणेरी पगडी करताच अट्टहास आहे, कारण हे सगळे त्याला पेशव्यांची आणि ब्राह्मणांची पगडी म्हणतायत, त्याच पगडी करता तुमचा अट्टहास आहे का तुम्हाला फुल्यांची पगडी, शिंदेशाही पगडी, उद्याला आणखीन महाराष्ट्रात वेगवेगळी फेटी, मुंडासे, मराठवाड्यातला वेगळा फेटा मुंडासा, विदर्भातला वेगळा फेटा मुंडासा, हे सगळं तुम्हाला चालणार आहे? पुढच्या वेळेपासून विद्यापीठात हे सगळं द्यायचं, जो ज्या प्रांतात आला त्या प्रांतातल्या त्या पद्धतीची टोपी घालायची, काय करायचं? दोन गोष्टी करतो मिलीजी. आमचा कोणत्याही फेट्याला, पगडीला विरोध नाही. भले ती ज्योतिबांची असेल किंवा आणखी कोणाची असेल, शिंदेशाही असेल, विरोध करूच शकत नाही. प्रत्येकाची एक प्रतीक आहे, प्रत्येक पगडी त्या त्या वेगळ्या विशिष्ट म्हणून ओळखली जाते. पण पुणेरी पगडीला, जी हिंदुत्वाची पगडी आम्ही मानतो, ज्या पगडीनं ह्या देशावर राज्य केलं, त्याला फक्त ब्राह्मणी पगडी म्हणून जर ब्राह्मणांचा अपमान करण्याचं काम केलं जातं, तेव्हा आम्हाला या रस्त्यात उतरावं लागतं. उद्या जर एखाद्या पारशी टोपीचा अपमान झाला तरी सुद्धा आम्ही ह्याच ताकदीनं उतरू. उद्या आणखी वेगळ्या छोट्या धर्मात त्यांनी सुद्धा उडकू. हिंदू धर्माचा हा, हिंदू धर्माची परंपरा आहे, प्रत्येकाचं समर्थन करू ज्याच्यावर अन्याय होत असेल त्याचा.
त्यामुळे जर पुणेरी पगडी ब्राह्मण म्हणून नाकारली गेली तर आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावर पुढच्या वर्षी हाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेऊन टाकू, करून टाकू. प्रतीक आहे. आमचा कोणत्याही पगडीला विरोध नाही, पण पुणेरी पगडीला विरोध करण्याचा आमचा 100% विरोध असेल. ज्यांनी पुणेरी पगडी घातली त्यांनी शाहू महाराजांना कोणाचाही अपमान करायचा प्रयत्न केला आम्ही सहन करणार नाही. आम्ही आम्हाला हिंदुत्ववादी म्हणून समजतो, हिंदुत्वाचे आम्ही पाईक आहोत. या देशात हिंदू धर्म जो राहिला तो छत्रपती शिवरायांमुळे राहिला, संभाजी राजांमुळे राहिला, त्यांना मदत करणाऱ्या आमच्यासारख्या पूर्वजांमुळे राहिला. अजिबात शिवशाहीचा अपमान आहे, पुणेरी पगडीचा अपमान शिवशाहीचा अपमान आहे. पगडी नसणं हा भोसले घराण्यांना पेशव्यांना तयार केलं होतं, पेशव्यांनी शिवशाही चालवली. पदरी पेशवे होते, 8 पेशवे झाले, 105 वर्षाचे पेशवेमध्ये 4 शाहू महाराज झाले, 4 छत्रपती झाले. या 4 छत्रपतींनी 8 पेशव्यांपैकी कोणाचंही भांडण झालेलं नाही. आज सुद्धा नाही, आज सुद्धा उदयनराजे भोसले खोटा इतिहास ब्राह्मण समाजाविषयी वाद करत नाहीत. खोटं सांगू नका, समजून घ्यायचा प्रयत्न करा. अजिबात नाही. तुम्ही तर संभाजी शिवाजी महाराजांना फार सर्वत्र सेक्युलर करून टाकलेले, शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ब्रिगेडनी. मला धर्मनिरपेक्ष नाव घेण्याचा अधिकार नाहीये. शिवाजी महाराज हिंदू धर्मासाठी लढला तो ब्राह्मणांचा किंवा हिंदूंचा. कारण आम्ही हिंदुत्ववादी आहोत, याचा आम्हाला जास्त अभिमान आहे ब्राह्मणांपेक्षा. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात, आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. कारण आता असं आहे ना, पुणेकर पाट्यांकरता जसे प्रसिद्ध आहेत, पुणेकर काही वेळेला सकारात्मक आणि चांगले टोमणे मारण्याकरता प्रसिद्ध आहेत, तसे पुणेकर वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांकरता प्रसिद्ध आहेत. मगाशी पुण्यातल्या आंदोलनाचा विषय झाला तेव्हा हेल्मेटचा विषय निघाला होता. कदाचित एखादा पुणेकर अशी मागणी करू शकतो बरं का, की पुढच्या पदवीदान समारंभाला हेल्मेट द्या, कारण हेल्मेट हे डोक्याचं संरक्षण करतं. डोक्यात बुद्धी असते आणि बुद्धीचं संरक्षण करायचं तर डोक्यावर हेल्मेट घातलं पाहिजे, तरच डोक्याचं संरक्षण होईल. म्हणजे पुणेकरांच्या डोक्यातनं काही येऊ शकतं, पण त्या डोक्यावर पगडी कुठली घालायची. आणि पुणे विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमात पुणेरी पगडी घालण्यावरून आता वाद सुरू झाला आहे. पुणेरी पगडी आम्हाला अजिबात नको, कारण ती ब्राह्मणशाहीचं आणि पेशवाईचं प्रतीक आहे असा आरोप केला आहे काही संघटनांनी, काही संस्थांनी, आणि केवळ फुले पगडीच पाहिजे असा या सगळ्यांचा आग्रह आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे, यासोबतच सचिन खरात आहेत, रिपाईचे नेते संतोषजी आहेत आपल्यासोबत, आणि दवेजी आहेत. मगाशी ज्या पद्धतीनं आपण सगळेजण बोलत होतात, एक प्रश्न मला काकडे सर तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात, पुणेकर आहात, राष्ट्रवादीसारख्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आघाडी पक्षाचे एक विचारवंत प्रवक्ते आहात. मला सांगा, पुणेकरांना किंवा तुम्हाला सुद्धा किंवा आता संतोषजींना सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमात पुणेरी पगडी चालते, एखाद्या घरगुती सण समारंभात पुणेरी पगडी चालते, हेल्मेट विरोधातल्या आंदोलनात तुम्हाला पुणेरी पगडी चालते, पण फक्त महात्मा फुले यांची पगडी तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या पदवीदान समारंभात चालत नाही. हे थोडंसं म्हणजे वेगळं वाटतं, असं का? मिलिंद, मी एक स्पष्ट करू इच्छितो हो की जरूर काही विद्यार्थी संघटनांनी किंवा काही व्यक्तींनी त्या ठिकाणी फुलेंची पगडी डोक्यामध्ये घालावी किंवा इतर पगड्या घालाव्यात अशा प्रकारची मागणी केलेली असेल. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अशी कुठल्याही प्रकारची मागणी नाही. आमचं म्हणणं असं आहे की त्या पदवीदान समारंभामध्ये कोणत्याच स्वरूपाची पगडी डोक्यावरती घालू नये. कुठेही त्या ठिकाणी वादाला विषय होईल अशा पद्धतीची कुठलीही कृती पुणे विद्यापीठाकडनं अपेक्षित नाही. आणि ज्या वेळेला एखादी कृती पुणे विद्यापीठ करते त्याच्या बाबतीमध्ये या क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा जी काही जुनी इतिहास तज्ञ मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा करून जर या संदर्भामध्ये काही निर्णय घेतला असता तर कदाचित हे वाद त्या ठिकाणी निर्माण झाले नसते. परंतु परस्पर एखादा निर्णय जाहीर करणं आणि तो राबवण्यासाठी अट्टहास करणं याच्यातून हा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थी संघटनांनी केलेली निदर्शनं आहेत. जर या ठिकाणी तुम्ही पगडीचा विषय आणलाच नसता, ज्या वेळेला अ म्हणल्यानंतर दुसरा ब म्हणणारच, क्रियेला प्रतिक्रिया ही येते. त्यामुळे तुम्ही पगडी आणायची म्हटल्यानंतर तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला शिंदेशाही काकडे सर तुम्ही यापूर्वी सुद्धा पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला गेला असाल. असं झालंय का की पुणे विद्यापीठात स्वतः पुणे विद्यापीठाच्या 2 पदव्या घेतलेल्या आहेत. बरोबर आहे. त्यावेळेला अशा प्रकारची कुठलीही पगडी किंवा टोपी माझ्या डोक्यावरती घातली गेली नव्हती. बरोबर आहे, पण पाहुण्यांच्या डोक्यावर घातली गेली होती का त्यावेळेला? या दोन्ही डिग्री घेत असताना
आणि मला त्याची आवश्यकता वाटली नाही. नाही, असे आलेल्या पुणे- पुणे पुणेरी पगडी विद्यापीठात घातल्यामुळे मी विद्वान सावित्रीबाई झालो फुले असतो पुणे असंही नाही. विद्यापीठात बोलवलेल्या पाहुण्याच्या डोक्यावर पगडी अशी घातली गेली होती का त्यावेळेला? का पाहुण्याच्या डोक्यावर पण अशी पगडी घालायला तुमचा विरोध आहे? विद्यार्थ्यांच्या नको, पाहुण्यांच्या डोक्यावर पण नको घालायला. आता 75 साली मला मी पदवी घेतली, त्यामुळे त्यावेळेच्या कुलगुरू देवदत्त दाभोळकर होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये नेमकं काय झालं हे मला आठवत नाही, बरं. परंतु स्वागत करायचं असेल तर तुम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू शकता, बरं. शाल घालून पुष्पगुच्छ करू शकता. तुम्ही आहे. ज्या वेळेला एखादी अशी काही प्रतीक त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करता, ठीक मग आहे. त्याला शेवटी प्रतिक्रियाला विरोध होतोच. प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळी प्रतिका आहेत. बरं. तुझ्या डोक्यामध्ये जर का काही असं आपण एखादं जेवण करायचं म्हणलं तर तुझ्या मुलाच्या मुंजीमध्ये तू जिलेबी ठेवशील, माझ्या मुलाच्या बारशाला मी लाडू ठेवेल. बरं. मग तू जिलेबी ठेवली म्हणून मी जिलेबी बरं. ठेवली पाहिजे, ठीक आहे. असा अट्टास कशासाठी? बर, म्हणजे तुमच्या बोलण्याचा मतितार्थ आत्तापुरता एवढाच आहे की काही झालं तरी एकाच पगडीचा आग्रह नको, फुले पगडी सुद्धा घातली तर चालेल, अन्यथा कुठलीच पगडी घालू नका. बरोबर ना? बरं. नाही मी 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 पुन्हा मी स्पष्ट करू इच्छितो, हां. कोणत्याच प्रकारच्या पगड्या पुणे विद्यापीठात घालू नये. विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये, पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये वापरू नये. संतोषजी या तुम्हाला मताचा मान्य मी आहे? संतोषजी तुम्हाला मान्य, कुठल्याच पगड्या नकोत, वाद आहे तर? नाही, असं होत नाही. हा. जर पूर्वी काळ्या कलरचा गाऊन घालून ज्यावेळेस डोक्यावर काळी टोपी ठेवली जाते त्यावेळेस लोकांना लक्षात येतं की पदवीदान समारंभाचा कार्यक्रम आहे. बरं. हा काय सत्काराचा कार्यक्रम नाही की डोक्यावर काहीच नसावं. मूळ मुद्दा असा आहे की जर आपल्याला विद्यार्थ्यांना जर काही आपण पदवीदान समारंभ करत असू तर गौरव म्हणून आपण त्याला ती पदवी देत असतो. त्याच वेळेस म्हणून डोक्यावर जर महात्मा फुले पगडी किंवा अजून एखादी असली तर ते अजून चांगल्या पद्धतीनं दिसू शकतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की द्यायचीच तर महात्मा फुले पगडी द्या, पुणेरी पगडी देऊ नका. त्यांच्या टोपी असतात. अजिबात. आणि बरं, हो ठीक आहे. बरोबर. दवेजी. आणि ज्या मुलांनी आज काकडे ते म्हणतात की द्यायची तर फुले पगडी द्या, नाही तर काहीच देऊ नका. अभिनंदन करतो. काकडेजी, जे दे जवळकरांचं, महात्मा फुलेंचे, शिवाजी महाराजांचे खरे मावळे म्हणून आज त्या पोरांचं अंकुश काकडे त्यांचं म्हणणं आहे अभिनंदन घातली केलं तर पाहिजे. फुले पगडीच घातली पाहिजे. मित्र शिंदे यांच्या मताशी मी सहमत नाही. असं आहे, ज्या वेळेला मग आपण हीच पगडी घाला असं म्हटल्यानंतर समोरच्या माणसाचं म्हणणं जे आहे की ही का नको आणि मग ही घातली पाहिजे, त्याच्यातून वाद निर्माण होतात. ज्या गोष्टीतून वाद निर्माण महात्मा होत असतील, काकडे साहेब, ते वाद महात्मा फुले टाळण्यासाठी तुम्हाला अशा चालू गोष्टी आपण शकतात, बाजूला तसे ठेवल्या महात्मा पाहिजेत. फुले आम्हाला जर पण एक चालू मताने शकतात. महात्मा फुले सगळ्यांना चालू शकतात. त्यांचे नाही, विचार मी- आपण आत्मसात पण करणं त्याच्यावरून जर गरजेचं वाद होत आहे. असेल, आपला जर काही विचारांचा आदर पेशवाई केला मंडळी त्या पाहिजे. महात्मा फुलेंच्या पगडीला विरोध करणार असतील तर ते वाद करण्या समारंभामध्ये कुठं गोंधळ होणं हे मला अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे जर एकमताने काही निर्णय होत विद्यापीठानं असेल तर ठरवावं. माझी काही हरकत ते नाही. माननीय पण शिक्षण एकमताने मंत्र्यांनी निर्णय झाला ठरवावं. ते पुणे शहर कसलं? आता राज्याचे शिक्षण मंत्रीच बोगस डिग्रीचे असल्यामुळे ते काय निर्णय अहो, घेतील हा संशोधनाचा विषय शिक्षण आहे. मंत्र्यांनी ठरवलं परंतु नाही. विद्यार्थ्यांच्या पुणे- डोक्यावर पुणे- सन्मानाने पुणे- पगडी पगडी घाला असावी म्हणून. आणि ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यामध्ये ठीक आहे, महात्मा दवेजी. ज्योतिबा फुलेंना जे अभिप्रेत आहे ती ठीक समतेची पगडी आहे, असली विषय पाहिजे. विषय लक्षात आला तुमचा संतोषजी. आनंद वे, मला सांगा की जो आता प्रस्ताव अंकुश काकड्यांनी मांडला की कुठलीच पगडी नको, वाद होणार असेल तर कुठलीच पगडी नको, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि पुन्हा एकदा तोच प्रश्न, मुळात फुले पगडीला तुमचा विरोध आहे का फक्त पेशवे पगडी म्हणजे पुणेरी पगडीच तुम्हाला पाहिजे? आणि अंकुश काकडेने अजून उदाहरण द्यावं. मग माननीय शरद पवारांनी मागच्या महिन्यामध्ये महात्मा फुले पगडी का घातली? काय आधी दवे पूर्ण आता करते. मी बोलतो मिलिंदजी. बोला. पहिल्यांदाच मी स्पष्ट केलं की आमचा फुले पगडीला विरोध नाही, विरोध असायचं काही कारण नाही. सावित्रीबाई फुलेंचं मी पुणे मी विद्यापीठाला पुन्हा- नाव देत पुन्हा असताना सांगतो याच चॅनेलवर आम्ही की त्यांचं एखाद्या स्वागतही केलं पक्षाचा होतं. कार्यक्रम ऐका, असणं थांबा आणि काकडे साहेब, दोन पुणे मिनिटं. विद्यापीठ काकडे ही साहेब, कोणती please खाजगी संस्था नाही, ती आशिया खंडातील एक अतिशय नामवंत अशी काकडे साहेब, दोन मिनिटं शिक्षण थांबा. संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये असे प्रकार होऊ नयेत. ठीक आहे, माझ्या काकडेजी. पक्षामध्ये मी काय करायचं, कोणाला कोणती पगडी घालायचं हे मी ठरवेन. अरे यार. ठीक आहे, तुमच्या एखाद्या दवेजी. कार्यक्रमामध्ये, आनंद वे पूर्ण करा. कार्यक्रमामध्ये काकडे साहेब, तुम्ही काकडे काय सर, करावं, तुमचा तुम्हाला मुद्दा लक्षात आला. स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आमचा फुले त्याच्यामुळे शरद पवारांनी फुलेंची पगडी का घातली आमचा फुले हा पगडी- आमच्या पक्षाचा विषय आहे. आम्ही तो आमच्या तिथे निर्णय घेऊ. काकडे ठीक साहेब आहे, बोलू द्या काकडे सर आम्हाला. लक्षात आला. आनंद वे पूर्ण करा, ठीक बोला. आहे. तर आमचा कोणत्याही पगडीला विरोध असायचं काही कारण नाही. पण पुणे शहराची जी परंपरा चालू आहे, पुणे विद्यापीठाची जी परंपरा चालू आहे ती तोडून
फक्त माझाच आग्रह करावा असं जर असेल तर आमचा विरोध राहील. उद्या तुम्ही शनिवार वाडा तोडाल म्हणताल नाही हा वाडा नको तर तो पण वाडा नको, म्हणजे कोणताच वाडा नको, मग लाल महाल तोडायचा हा वाडा नको तो वाडा, हे चालणार नाही. ही प्रतीक आहेत, ही स्वाभिमानाची प्रतीक आहेत, ही पुण्याचे आयकॉन आहेत, या देशाचे आयकॉन आहेत, ते तसेच राहिले पाहिजे. एवढी वर्ष पुणेरी वापरली गेली आहे, पुणेरी पगडी राहू द्या. पुणे विद्यापीठाच्या तोडलं जाणार नाहीये. आपण धर्मांध नाही, आम्ही धर्मप्रेमी आहोत, धर्मांध नाही आहोत. त्यामुळे पुणेरी पगडीची परंपरा चालू राहिली पाहिजे. आमचा आग्रह असेल की पुणे विद्यापीठाने ती चवडी चालू ठेवावी. पुढच्या वर्षीच्या ह्या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या पगड्या घातल्या गेल्या तर आम्ही त्याचा विरोध करू. शनिवार वाड्यामधून स्वराज्याचं चांगलं कुठलं काम झालं? तुम्ही विद्यार्थ्यांना फुलेंची प्रतिमा द्या, नाचली म्हणजे शनिवार वाडा द्या, आम्हाला फुलेंची काठी द्या, आम्हाला मान्य आहे ना, पण पगडी काढली जाणार नाही. म्हणून विद्यापीठाच्या लोगोमधून सुद्धा शनिवार वाडा काढला पाहिजे अशी सुद्धा मागणी आहे. विरोधी काम करते. संतोषजी, तुमची अशी तर मागणी नाही ना की शनिवार वाडा पूर्ण काढूनच टाका, हटवूनच टाका तिकडनं? अहो भागवत सर, मुळात शनिवार वाडा हाच खरा लाल महाल आहे असे सगळे इतिहास संशोधक सांगतात. अंकुश काकडे त्यांचं तर म्हणणं आहे. बघा आता आणखी याच्यात एक विषय आला. काकडे सर, शनिवार वाडा या पूर्ण शनिवार वाड्याला आक्षेप आहे संतोषजींचा. लाल महालाचा भाग असला तर सिद्ध झालं तर आम्हाला आनंद आहे ना. आमच्या शिवप्रभूंचं बालपण गेलं त्याच्यामध्ये. अंकुश काकडे, संतोषजींचा पूर्ण शनिवार वाड्यालाच विरोध आहे म्हणजे यांचा शिवाजी महाराजांच्या प्रत्येक स्थानालाच विरोध असतो. अहो शनिवार वाड्याच्या शेजारी लाल महाल आहे 1 BHK. औरंगजेब तुकडे करणारे औरंगजेब चालतो त्यांना. आपण या ठिकाणी पुणे विद्यापीठाचा विषय चर्चेला करतो. ज्यावेळेला शनिवार वाडा किंवा लाल महालाचा येईल त्यावेळेला मी थोडा अभ्यास करून येईल आणि मग त्यावेळेला माझं मत. ठीक आहे, आपल्याकडचा वेळ थोडासा पुढे सरकत चाललाय, कारण हा जो वाद आहे, पुण्यातले काही वाद हे चिरंतन असतात, तसा पुण्यातल्या वेगवेगळ्या वादांमधला हा एक कदाचित चिरंतन वाद आहे. पण महाराष्ट्राला फार वाईट वाटतं या प्रकारचा वाद बघून. सचिन, खरं तुमच्याकरता फक्त 30 सेकंद आहेत. तुम्हाला असं वाटतं की द्यायची तर सर्व प्रकारच्या पगड्या दिल्या पाहिजेत, नाही तर कुठलीच पगडी देऊ नये, जी भूमिका अंकुश काकड्यांनी घेतली आहे? सचिन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? कुठल्याच प्रकारच्या पगड्या नको. पगडीला कोणत्याही प्रकारे आमचा विरोध नाही, कारण कुठल्याही जातीच्या आधारे जी पगडी असेल त्या जातीच्या आधारेला पगडीला विरोध नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी पहिल्यांदाच सांगितलं कोणत्या जातीला विरोध केला नाही, परंतु ही जी पगडी आहे ही पेशव्यांची पगडी आहे, ही विषमतावादी पगडी आहे. आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जी मुलं शिक्षण करून बाहेर पडणार आहे ते विषमताचे विचार घेऊन जाणार का समानतेचे विचार घेऊन जाणार, एवढाच फक्त प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही कोणत्याही पगडीला विरोध करत नाही. आम्ही उलट सांगू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये फुले आंबेडकरांचा जर विचार या देशामध्ये राज्यामध्ये द्यायचे पूर्णपणे प्रेरित करायचे असेल तर आपल्याला फुले पगडी घेऊनच चालवावं लागेल. आपल्याला जर ही पेशव्यांची पगडी घेऊन गेलो तर आपल्याला परत तोंडाला मडकं आणि डुंगणाला झाडू. जर मुलांमध्ये जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद जर करायचा असेल तर पेशव्यांची पगडी घालावी लागेल. आणि मुलांना आणि हा तुम्हाला विचारायचा, कारण तुम्ही ज्येष्ठतम आहात. या आंदोलनाच्या दरम्यान काही जणांनी थेट गाढवाला जाऊन ही पुणेरी पगडी घातली. आता पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचं जर का ही पुणेरी पगडी एक प्रतीक असेल तर अशा प्रकारे गाढवाला जाऊन पगडी घालणं योग्य वाटतंय का तुम्हाला? योग्य केलं त्यांनी, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. काकडे सर, नाही काय, विद्यार्थी चळवळीत काम करणारे विद्यार्थी हे तरुण असतात, जोशामध्ये असतात, त्यांची बुद्धी परिपक्व झाली असते असं मला वाटत नाही. जोशाच्या भरामध्ये त्यांनी असं कृत्य केलं असेल, असं कृत्य करायला नको. मी या ठिकाणी तसं जर त्यांनी केलं असेल तर त्या पगडीचा नाही, पेशवाई पगडीचा जो जर का त्यांना अपमान झाला असं वाटत असेल तर त्याबद्दल आम्ही या ठिकाणी चर्चेत असलेले सगळे सहभागी आहोत. असं कुठेही अशा पद्धतीचं चुकीचं आंदोलन करू नये असं आमचं मत आहे. ठीक आहे, आपलं असं आहे ना संतोषजी आणि दवेजी, मला माहिती आहे की तुम्ही याच्यावर आणखीन 2 तासही बोलू शकता, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. शेवटी असं आहे की हे तेच पुणे आहे की जिथून लोकमान्य टिळकांसारख्या देशातल्या सर्वात महत्त्वाच्या अशा जाज्वल्य स्वातंत्र्य सैनिकांना असं ब्रिटिश सरकारला ठणकवलं होतं की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का. आणि आज याच पुण्यातले पुणेकर
एखाद्या विद्यापीठात काय नेमकं डोक्यावर ठेवायचं पगडी घालताना याच्यावरून वाद घालतायत, ना की या सगळ्या संघटना, हे सगळे पक्ष पुणे विद्यापीठातलं शिक्षण अधिक चांगलं आणि उत्तम होईल याच्याकरता वाद घालतायत। किती वर्ष आपण प्रतीकांमध्ये अडकणार आहोत, त्याच्या पलीकडे आपण जाणार आहोत का नाही, आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा। या मान्यवरांनी वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार। बेधडकमध्ये आज इथेच थांबूया।